क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जागतिक आदिवासी दिनानिमित्त जागतिक आदिवासी उत्सव समिती माऊली चौक अंबडगाव येथे आदिवासी बांधवांसोबत उत्साहाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आदिवासी संस्कृती, परंपरा आणि हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। उपस्थितांनी आदिवासी संस्कृतीचे महत्त्व, त्यांचे योगदान आणि त्यांचे हक्क याबाबत चर्चा केली। यावेळी आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आपले विचार मांडले आणि सामाजिक एकता व आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी आयोजक ज्योतिताई कवर यांनी या भागातील खेड्यापाड्यातून आलेल्या कामगारांना हा आदिवासी दिन उत्साहात साजरा करता यावा यासाठी त्यांनी या कार्यक्रमाचे खास आयोजन केले होते। यावेळी ग्रामीण भागातून विविध कला पथके आणण्यात आली होती। या चोंचाळे, दत्तनगर, कारगिल चौक या भागातील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित येत कार्यक्रमात मनमुराद आनंद लुटला। तसेच स्थानिकांनी देखील सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमासाठी आमदार सीमाताई हिरे, शहर अध्यक्ष सोनालीताई ठाकरे, माजी नगरसेवक राकेश भाऊ दोंदे, मार्गदर्शक रामदास तात्या दातीर, संदीप तांबे, सुधीर घुले, लक्ष्मीताई हिरे बेंडाळे, माजी नगरसेविका मंदाताई दातीर, शरद दातीर, राहुल राऊत, नितीन भुसारे, विजय कडाळे, अरुण दातीर, नितीन दातीर, सुनील अहिरे, परशुराम परमेश्वर खांडे भराड, शिवेंद्र सिंग, संदीप मोरे, जामसिंग पावरा, सुनील भोये, गोवर्धन चौधरी, सुरेखा लिंगायत, कमलाकर दिवे, दत्तनगर, माऊली चौक, घरकुल तसेच अंबड आणि चोंचाळे परिसरातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर व समाज बांधव तसेच सर्व समाजातील नागरिकांचे आयोजक ज्योतिताई कवर यांनी आभार मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अंबड, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।